Hello, ERA Education Society's ERA College of Education RV, second year B.Ed, subject 201. I am Professor Suhasini Anil Bhujbal. Let's see 201 coursework, Quality and Management of School Education, शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन. In that, in Unit 1, the Unit 1 is Fundamentals of Management of School Education, व्यवस्थापन आणि गुणवत्ता व्यवस्थापनाची मूलतत्वे. In that, let's see the fourth topic, 1.4, Concept Quality Management. In that, under SWOT Analysis. व्यवस्थापन आणि गुणवत्ता व्यवस्थापनाची मूलतत्वे यामध्ये युनिट 1 मधील 1.4 हा पॉइंट आपण पाहणार आहोत. यामध्ये अंडर द कॉन्सेप्ट ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट, गुणवत्ता व्यवस्थापनाच्या संकल्पनेमध्ये सॉट अनालिसिस ही संकल्पना आपण आज पाहणार आहोत. Let's see the quality management. 1.4 गुणवत्ता व्यवस्थापन. The meaning of quality management. Quality is defined as the position of a product or a process or a service attributed on a good or bad scale. The define implies that one must be able to understand the features of a product or a service. Quality can be defined as fitness to use. Quality can also be defined as the capability of products and services to knowingly satisfy what the user wants. Quality is an expression of educational services and products useful in meeting needs and expectations. It is value for money and its utility to individuals and society. It is a value-based definition where we assign a value to any educational service. According to the quality management in a school, let's see, quality management can be defined as that aspect of overall management function that determines and implements the quality policy. गुणवत्ता व्यवस्थापनामध्ये गुणवत्ता व्यवस्थापनाचा अर्थ आपण पाहूयात. गुणवत्ता व्यवस्थापनामध्ये प्राचीन काळापासून गुरुकुल पद्धतीपासून विद्यार्थ्यांना सर्वंकष व गुणवत्तापूर्ण ज्ञान देणारी आदर्श अशी व्यवस्था होती. मग त्यानंतर या गुणवत्ता म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि मूल्य या तिन्ही संकल्पनांचा एकत्रितपणे विचार म्हणजे गुणवत्ता आणि प्रत्येक विद्यार्थ्याने या सहाय्याने आपापल्या क्षेत्रातील प्रभुत्व पातळी गाठायची, हे म्हणजे गुणवत्ता. मग गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे काय? तर ज्ञान व कौशल्य यांची सांगड घालून जीवनाभिमुख शिक्षणातून व्यावहारिकता आणण्याचा प्रयत्न ज्या व्यवस्थापनात केला जातो त्यास आपण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन असं म्हणतो. ही संकल्पना आपण पाहूयात की संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन ही पद्धत विशेषतः उद्योग जगतात वापरली जात होती. ही व्यवस्था ग्राहकांच्या गरजा ओळखून व आपल्या सेवेने संपूर्ण समाधान देण्याच्या उद्देशाने वापरली जाते. या व्यवस्थापनेची रचना शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे ज्ञान प्लस कौशल्य आणि नैतिक मूल्य विकसित करण्यासाठी वापरली जाते. विद्यार्थी हा ग्राहक समजून त्याचे समाधान हेच या व्यवस्थापनेचं मूळ तत्व आहे. शिक्षकांच्या बाबतीत विचार केल्यास रोजगार संपन्नता याचा अर्थ शिक्षकास त्याच्या शैक्षणिक अनुभवानुसार वरच्या वर्गांना अध्यापन करण्यास बढती देणे किंवा संधी देणे, अभ्यासपूर्वक उपक्रमांची जबाबदारी देणे, विविध शैक्षणिक समित्यांवर त्यांना सहभागी करून घेणे इत्यादी. रोजगार संपन्नतेमुळे शिक्षकास तेच काम करून कंटाळा आलेला असतो. मग त्यांच्या अहंभावाचे समाधान होते व कामात म्हणजेच त्यांच्या अध्यापनात अधिक गुंतवणूक होते
म्हणजेच अध्यापन कौशल्यही वाढतात. अशा ह्या गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाचे गरज काय, महत्त्व काय आणि ह्या गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका काय ही आता आपण पाहणार आहोत. प्रथमतः गरज पाहूया. Under this point has given a competition. As teacher, principal, heads of department and policy makers in education, we should worry about quality of teaching programs and institution because of the reasons. The first is competition. We are entering in a new regime where competition among educational institutions for students and funds will be highly significant. With globalization, there are so many changes, and according to that, we have to change our situations, educational institutions, and there should not be anything for the worry about the quality. So in a competition of many institutions, the competitions are increased, and that's why the need of quality is needed. Customer satisfaction, the second point. Students, parents or sponsoring agencies as customers of the educational institutions are now highly conscious about their rights and getting values for their money and time spent. So they are now demanding good quality of teaching and receiving employable skills. And thus we should constantly worry about the relevance of our courses and programs to the needs of the market. So next, third one is maintaining standards. As a school educational institutions, we should always concern about setting our own standard and maintaining it continuously year after year. In order to maintain the standard, we should continuously make efforts to improve quality of school educational facilities. Next one is accountability. Every school is accountable to its own stakeholder in terms of funds used on it. Concern for quality will ensure accountability of funds utilized and inform the stakeholders about taking appropriate decisions. Thus, quality can be considered as a monitoring mechanism. Next one is improve employability, morale and motivation. Concern for quality as an institution will improve the morale and motivation of the staff in performing their duties and responsibilities. If quality system is in place, the internal process would be systematic, making every department completing each other's service domain and helping in developing internal customer satisfaction, leading to high morale and motivation. Next is creditability, prestige and status. Under that, institutions are concerned about quality, continuously for the quality and not once in a while. It will bring creditability to institutions and individuals because of consistency leading in practice, status and brand value. The last one is image and visibility. Quality institutions have the capacity to attract better stakeholder support, like getting merit students from far and near, increased donation grants from funding agencies, and higher employer interest for easy placement of graduates. आपण गुणवत्ता व्यवस्थापनाची गरज पाहूयात. शाळेच्या प्रगतीसाठी समाज, शासन व अन्य बाहेरील कार्यवाहिन्यांवर अवलंबून न राहता शाळेतील सर्वांनी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक आत्मनिर्भरतेचा व स्वयंप्रयत्नांचा जो मार्ग चोखळणे आवश्यक आहे, यासाठी या सर्व पुढील बाबी गरजेच्या आहेत.
शाळेतील सर्व कामांचे नियोजन कार्य पद्धतशीरपणे सुरू ठेवावे. शाळेतील व्यवस्थापनाचा प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकांनी नेतृत्व करणे गरजेचे असते. शाळेतील प्रमुख उद्दिष्टे काय आहेत, त्यांची संकल्पना शाळेतील सर्व घटकांना देणे, सर्व उद्दिष्ट पूर्ण करणे हे आवश्यक आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कोणकोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे, हे सर्व कर्मचाऱ्यांनी ठरवून त्याचा प्राधान्यक्रम ठरवावा. मेंटेन इट्स स्टँडर्ड. शाळेतील अडचणी, समस्या व काही त्रुटी असतील तर त्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी समित्या नेमून त्या समित्यांवर त्या काही समस्या असतील तर त्या अडचणी व त्या समस्या सोडवण्याची जबाबदारी प्रत्येकाला देणं गरजेचं आहे. इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी. शाळेच्या गुणवत्ता वाढीच्या व प्रगतीच्या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, लोक समाजाचा सहभाग प्राप्त करण्यासाठी हे सर्व प्रयत्न करणं गरजेचं आहे. सो गिव्ह द मोटिवेशन टू ईच अँड एव्हरीवन. शाळा समूह योजनेचा फायदा करून घेता येतो. प्रेस्टीज अँड स्टेटस. शाळेच्या प्रगतीचा आलेख वाढवण्यासाठी प्रत्येक शाळेतील घटकांनी स्वयंमूल्यमापन करावे व त्यानुसार व्यवस्थापनात सुधारणा करावी. इट्स अ इमेज अँड विजिबिलिटी. प्रत्येक घटकाने वैयक्तिक कार्यापेक्षा शाळेचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. ही गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाची ही गरज आहे. आता आपण आदर्श शिक्षणामध्ये गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाची भूमिका काय असते ही आता आपण पाहूयात. द फर्स्ट वन इज योग्य शैक्षणिक धोरणांची निश्चिती. शिक्षण प्रणालीचा योग्य दिशेने विकास होण्यासाठी त्याचे व्यवस्थापन हे गुणवत्तापूर्ण असावे लागते व यामध्ये इतिहास, सद्यस्थितीचे शिक्षण व देशापुढील भविष्य काळातील आव्हान या सर्व गोष्टींचा अभ्यास करून शैक्षणिक धोरणांची निश्चिती केली जाते. या सर्व घटकांचा ताळमेळ घालून मग एक व्यवस्थापन करावं लागते व याचा एक सुवर्ण मध्य साधून शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करावी लागते व त्यामध्ये व ते साधण्याचे सर्व काम या व्यवस्थापनेला करावं लागतं. म्हणून व्यवस्थापन हे परिणामकारक असावं. शैक्षणिक उद्दिष्ट ठरवण्याचे कार्य. शैक्षणिक धोरणाची निश्चिती झाल्यानंतर मग शैक्षणिक धोरणातून काहीतरी उद्दिष्ट साध्य करावी या दृष्टीने जेव्हा आपण पाऊल टाकतो त्यावेळी उद्दिष्टांची निश्चिती ही सर्वात महत्त्वाची. सर्व घटकांचा सारासार विचार करून मग ती केली जाते. या घटकांचा सारासार विचार करून मग कोणते स्तर, कोणती उद्दिष्ट साध्य करायची आहेत याचं व्यवस्थापन केलं जातं. मग ती परिणामकारकपणे पूर्ण करण्यासाठी कोणत्या गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनांचा आपण अवलंब केला पाहिजे यासाठीची उद्दिष्ट ठरवली जातात व या उद्दिष्टांपैकी बहुतेक उद्दिष्ट अशा ह्या व्यवस्थापनामुळे साध्य होतात व हे साध्य झालेले सर्व श्रेय त्या व्यवस्थापनाला जाते. कामाची विभागणी करता येते. शिक्षण पद्धतीत कोणत्या स्तरावर कोणत्या व्यक्तीला कोणते कार्य द्यावे, त्या कार्याचे स्वरूप काय असावे, त्या स्वरूपानुसार कोणते पद योग्य आहे या सर्व घटकांचा विचार व्यवस्थापनात केला जातो. मग कामाची विभागणी योग्य पद्धतीने करण्याचे सर्व कार्य ही गुणवत्ता व्यवस्थापन करत असते. या व्यवस्थापनेमुळे याच्यात एक सुसूत्रता व एकसारखेपणा येतो व परिणामी योग्य व्यक्तीला योग्य काम दिल्याने कामाची परिणामकारकताही वाढते व कमी वेळात उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होते. हे सर्व योग्य व्यवस्थापनामुळे शक्य होते. पुढचा पॉइंट आहे विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार अभ्यासक्रम. यामध्ये शिक्षण व्यवस्था योग्य असावी, हे व्यवस्थापन योग्य असावं. हे प्राथमिक स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम ठरवावे लागतात. यामध्ये हे अभ्यासक्रम ठरवत असताना विद्यार्थ्यांचा स्तर, त्यांची बौद्धिक पातळी, त्यांची मानसिक क्षमता या सर्व घटकांचा विचार करून हे सर्व ठरवले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या अभ्यासक्रमाचे अध्ययन करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या उद्दिष्टांची पूर्तता होते व हे सर्व शक्य होते ते स्तरानुसार अभ्यासक्रमाच्या विभाजनामुळे
जर प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना इयत्ता 5वीचा अभ्यासक्रम ठेवला तर तो त्यांना समजणार नाही. अशा अनेक बाबींचे गुणवत्तापूर्ण व्यवस्थापना जर केले तर अशा प्रकारच्या चुका होत नाहीत व शिक्षण प्रणाली ही उत्कृष्ट होते. पुढचा आहे पॉइंट, शिक्षण प्रणालीतील बदलांचा अंतर्भाव. शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होत असतात. त्याचप्रमाणे शिक्षणाच्या धोरणात, अभ्यासक्रमात काळानुरूप बदल होत असतात. या बदलानुसार शिक्षण प्रक्रिया बदलणे अपरिहार्य ठरते. या बदलांचा शिक्षण प्रणालीमध्ये समावेश करून नवीन व काही जुन्या अभ्यासक्रमाची सांगड घालून कार्य व्यवस्थापन हे व्यवस्थितपणे पार पाडले जाते. जर हे व्यवस्थापन योग्य व गुणवत्तापूर्ण असेल तर शिक्षण प्रणालीचा विकास हा योग्य दिशेने होतो. पुढे, विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमतांचा विकास करणे. अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमतांचा विकास घडवून आणता येतो. कोणत्या स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमतांचा विकास घडवून आणावा याचं अगोदरच व्यवस्थापन केले जाते व या व्यवस्थापनामुळे अभ्यासक्रमामध्ये उद्दिष्टांनुसार आशयाचा समावेश केला जातो. या आशयाद्वारे अध्यापन करून विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमतांचा विकास घडवून आणता येतो. परिणामी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो व हे साध्य होते ते शिक्षण प्रणालीमुळे, व्यवस्थापनामुळे. मग ही शिक्षण प्रणाली उत्कृष्ट होते. पुढे, प्रभावी अंमलबजावणी. प्रभावी अंमलबजावणी यामध्ये शैक्षणिक व्यवस्थापनामुळे ज्या कामांचे योग्य प्रकारे विभाजन केले जाते आणि मग त्यामध्ये प्रत्येक घटकाला स्वतःच्या कार्याचं स्वरूप समजल्यामुळे ते कार्य व्यवस्थितपणे पारही पाडले जाते. मग त्या कार्यामध्ये एक गती येते, कामाचा प्रभावीपणा दिसून येतो, एक सुव्यवस्थित अंमलबजावणी सुरू होते व ठरवलेली उद्दिष्टही वेळेत साध्य होतात आणि त्याच्यातूनच विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास होतो व प्रगती घडते. हे सर्व कार्याचे गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन केल्यामुळेच शक्य होते. योग्य मूल्यमापन. योग्य मूल्यमापनामध्ये शैक्षणिक प्रणालीमध्ये धोरणानुरूप अभ्यासक्रमाची उद्दिष्ट ठरवली जातात. ही उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणत्या क्षमतांचा विकास किती प्रमाणात झाला आहे याची चाचणीही होणे गरजेचे असते. यातून जे निष्कर्ष निघतात ते शैक्षणिक योजनेचे यश आणि अपयश यावर अवलंबून असते. त्यानुसार त्या कार्याचे गुणवत्ता व्यवस्थापन करावे लागते व या व्यवस्थापनावरच शिक्षण प्रणाली वाटचाल करत असते व ही वाटचाल निश्चित झाल्यानंतरच मग आपल्याला पुढे गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन हे करावे लागते. पुढे, शिक्षणाच्या दर्जांमध्ये सुधारणा. शिक्षणाच्या धोरणाच्या निश्चितीपासून अंमलबजावणीपर्यंत विविध घटकांचे व कार्यांचे व्यवस्थापन केल्यामुळे त्या कार्यामध्ये सातत्यता येते. हे कार्य कमी वेळात प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी शिक्षकांच्या दर्जामध्ये वाढ, प्रत्येक क्षेत्रात गुणवत्ता येते व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. In that quality, some dimensions are given here. The performance refers to what the product is supposed to be. Performance play an important role between customer and service providers. Then feature refers to what exactly is prescribed to product, what is made up of, and it is fulfill its purposes. So these are the dimensions of the quality: reliability, then durability, aesthetics, perception. According to these various dimensions of the quality, these may be differ depending on they give us the idea of what quality is expected from us. So according to the quality management, the process of developing the quality into any process, product or service, the methodology is important that facilitates the adopting today's changing external environment. It is a process which helps institution to work
within its budget and time limits so as unable to institute to survive in today's competitive world. Let's see under the quality management there is a SWOT analysis. SWOT analysis, under that the 4 points. The SWOT basically it is acronym SWOT. The SWOT shows the SWOT. This acronym shows us SWOT, the SWOT analysis. SWOT analysis, in that SWOT is an acronym, and that stands for S stands for strength, W stands for weaknesses, O stands for opportunities, and T stands for threats. So a SWOT analysis is organized list out one's strengths, weaknesses, opportunities, and threats. The S for strength. These are the characteristics of business or any product or any institution. Characteristics, it means strength points, or we can call advantages of any educational institution. W for weakness, in that characteristics that place the business or project at a disadvantage relative to others. It means disadvantages are called the weaknesses of that institution. Opportunities, these are the plan for future betterment, elements that the project could exploit to its advantages. And threats, these are the elements which cause trouble for the business, product, or for the any institution. SWOT analysis, यालाच मराठीत SWOT पृथक्करण असंही म्हटलं जातं. ही जी SWOT पृथक्करण ही संकल्पना आहे, ही म्हणजे शत्रुसंधो, शत्रुसंधो याचाच अर्थ S फॉर स्ट्रॉंग्स, याचाच अर्थ मराठीत शक्तिस्थाने असा घेतलेला आहे. शक्तिस्थाने मधला शत्रुसंधो मधला पहिलं अक्षर, W म्हणजेच वीकनेसेस. या वीकनेसेस म्हणजे कमतरता, त्रुटी. हा जो शब्द आहे त्रुटी, त्यातला त्रू हा शब्द घेतलेला आहे पहिला शत्रू मध्ये. सन मध्ये संधी, अपॉर्च्युनिटीज शोज संधी. अपॉर्च्युनिटीज याचा अर्थ संधी असा होतो. आणि धो याचा अर्थ धोके, म्हणजेच इंग्लिश मध्ये थ्रेट्स. तर स्ट्रेंथ्स याचा अर्थ शक्तिस्थाने. W वीकनेसेस, उणिवा, समस्या, त्रुटी. अपॉर्च्युनिटीज संधी, थ्रेट्स म्हणजे धोके. म्हणून याला आपण मराठीमध्ये शत्रुसंधो ही पृथक्करण प्रक्रिया असं मांडलेलं आहे, असं म्हटलं जातं. व्यवसाय जगतात या काही व्यक्तींनी हे स्वतःचं पृथक्करण करण्यासाठी या तंत्राचा अवलंब केला. सॉर्ट हे या शब्दातील प्रत्येक अक्षराने पुढील बाबी ह्या निर्देशल्या जातात. आताच मी जसं सांगितलं तसं शत्रुसंधो, श म्हणजे शक्तिस्थाने, त्रू म्हणजे त्रुटी, सन म्हणजे संधी व धो म्हणजे धोके. प्रत्येक व्यक्तीत काही शक्तिस्थानं, बलस्थानं, काही कमतरता, काही त्रुटी असतात. असे जरी दिसून आले तरी काही बाबींचा आपण याचा उपयोग करून घेऊ शकतो. यासाठी आपली बलस्थाने मजबूत करावी लागतात व कमतरतांचं प्रमाण हे कमी करता येतं. व जेवढे आपण कमी करू शकतो तेवढी आपली शक्तिस्थाने ही वाढत जातात.
संधीचा पूर्णपणे फायदा घ्यावा व धोके टाळावेत असा प्रयत्न करता येतो. सॉर्ट वास्तविक पाहता व्यवस्थापनासंबंधी सामान्य विचारसरणीवर आधारलेला एक दृष्टिकोन आहे व त्याचा उपयोग प्रत्येकाला थोड्याशा कल्पनाशक्तीच्या साहाय्यानेच करणं शक्य आहे. Under this SWOT analysis, the 2 points are given. Some are the external points and some are the internal points. Internal points or internal factors, which are they? Under this SWOT analysis, 2 S and W, these two are the internal factors, and the remaining two O and T, these are the external factors. Strength and weaknesses internal to the organization, and opportunities and threats presented by the environment external to the organization. शत्रू संघामध्ये 2 इंटरनल पृथक्करण व एक एक्सटर्नल असे मानले जाते, अंतर्गत व बाह्य. अंतर्गत पृथक्करणामध्ये शक्तिस्थाने व त्रुटी या 2 गोष्टी अंतर्गत पृथक्करणामध्ये येतात, तर बाह्य पृथक्करणामध्ये संधी व धोके या 2 गोष्टींचा समावेश होतो. In a SWOT analysis, there are one example is given. What are the strengths? Just like the others are there. Just the one example is given here. Under the SWOT analysis, some strength points are given, just like in an institution: highly skilled teacher, successful open days. Then there is a openness, sharing and commitment to increasing the parental confidence. Some events are taking just like that in an institution. Then parents meeting, parents getting involved in many events of a school. Then PTA, parent teacher association, willing to participate in school programs. These are the strength points. SWOT analysis मध्ये काही शक्तिस्थानं जी आपण मानतो ती उदाहरणार्थ शालेय इमारतीमध्ये कौशल्यपूर्व शिक्षक असणे, शालेय वार्षिक कार्यक्रमांतर्गत ऐतिहासिक यशप्राप्तींचे दर्शन पालकांना होणे, शाळेचा व पालकांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करणे. अशी ही काही उदाहरणे दिलेली आहेत शक्तिस्थानांची. तशीच तुम्ही उदाहरणे जी काही शाळेची उणिवा तुम्हाला वाटतात, कमतरता वाटतात, त्रुटी वाटतात त्याची देऊ शकता. एक उदाहरण म्हणून इथं घेतलेले आहे की बलस्थाने ही कोणकोणती असतात व त्याची काही उदाहरणं. तसंच तुम्ही त्रुटी, कोणकोणते संभाव्य धोके व कोणकोणत्या भविष्यातील संधी असू शकतात याची काही उदाहरणं देऊन तुम्ही स्पष्ट करू शकता. In a next lecture, we will see the total quality management in education and school accreditation. This is the last point, 1.5, and next lecture we will see these 2 points. Thank you.